यार ऐश्वर्या राय किती जाड झाली, छान नाही वाटायली. छान नाही वाटायली पाहिजे ना. तुम्ही तुमच्या डोक्याच्या भुस्याचं वेट जरा कमी करा. एट द एज ऑफ 21 त्यांनी मिस वर्ल्ड झाले होते आणि तुम्ही काय येत आता. ही फर्स्ट इंडियन ॲक्ट्रेस होती ज्यांना कॅनसमध्ये फेस्टिवलमध्ये इन्व्हाइट केलं होतं. आणि तुम्हाला घरात तर कोणी इन्व्हाइट करते का. एवढे सारे फिल्म्स केलेत त्यांनी, तमिळमध्ये, बॉलिवूडमध्ये, इंटरनॅशनलीसुद्धा त्यांनी केलेत. तुम्ही काय केलं. त्यांनी चॅरिटी करतात, त्यांनी चिल्ड्रन वेलफेअरसाठी हेल्प करतात. तुम्ही कधी तुमच्या मम्मीची किचनमध्ये तर जाऊन हेल्प केलं. सगळ्यात स्पेशल म्हणजे त्यांची ब्युटी होती. तसं फेस तर वर्ल्ड ब्युटिफुल वुमेनमध्ये त्यांचं नाव येते. आणि तुमचं कशाचं नाव येते. त्यांचे डोळे ब्ल्यू ग्रीन आहेत, ग्रे ग्रीन आहेत. म्हणजे त्यांची किती छान त्यांना भेटलं म्हणा जेनेटिक्समुळे. त्यांचं काय नव्हतं पण त्यांची बुद्धी तर आहे ना. त्यांनी एका साध्या फॅमिलीमध्ये जन्म घेऊन इंटरनॅशनली त्यांचं नाव किती मोठं केलं. आणि तुम्ही काय म्हणता जाड झालं. तुमचं एक एक्सपेक्ट करायला 52 ओल्ड वुमेनकडून की तिनं एकदम 21 इयर्स ओल्ड सारखं स्लिम ट्रीम राहायला पाहिजे. हां स्वतः कधी प्रेग्नेंट झालात नाही ना. मग तुम्हाला कळणार नाही की काय इश्यूज असतात प्रेग्नेन्सीचे. वेट वाढते, हार्मोन इम्बॅलन्स होते. आणि तुमचं काय फक्त टेम्पर वाढते. आले सांगायला की ऐश्वर्या रायचं वेट वाढलं. काय वाटतं ऐश्वर्या रायकडे पैसे नाही आहेत की तिने ऑक्सिटोसिन घेऊन लगेच असं वेट कमी नाही करू शकत तिने. पण नाही, तिनं आपल्या स्वतःच्या बॉडीला लव्ह करते. जशी आहे तिनं तशी राहते. तुमच्यासारख्या 5 लोकांचं तिला काही फरक नाही पडत की तुझं आडायचं आहे. इग्नोर करते, इग्नोर. वेट वाढले म्हणणारे.